आज आपण ठेल्यावर मिळतो अगदी तसाच वडापाव व जरा वेगळी चटणी बनवणार आहोत। वडापाव महाराष्ट्राची आवडती डिश आहे आणि पावसामध्ये गरमागरम वडापाव आणि त्याच्याबरोबर गरमागरम चहा काही वेगळीच मजा। किती छान! तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। वडापावसाठी लागणारे आपले साहित्य: पाव किलो मी बटाटे घेतले, याला उकडून घेतलेले आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या घेतल्या 7-8, जिरे, आलं, लसूण आणि बेसन घेतलेल्या डाळीचं पीठ घरचं दळून आणलेलं आणि छान गाळून घेतलंय याला, आणि शेंगदाणे घेतले चटणीसाठी। वडापावचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण। 1 वाटी मी बेसन घेतलं, परत आणखी अर्धी वाटी घेणार आहे। त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ, ओवा टाकायचा याच्यामध्ये आणखी आपल्याला चोळून जरा, आणि थोडं थोडं पाणी घालून याला बॅटर तयार करायचं। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम। आता हे मुरण्यासाठी मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि आपण भाजी करूया आता वडापावसाठी। शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण आता लसूण तेलामध्ये टाकून घेऊया, भाजायचं आहे ते। लसूण छान खरपूस भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूसच भाजायचे आहे। शेंगदाणे पण छान खरपूस भाजून झाले आहे। आता त्याच्यात 2-4 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आपल्याला। गॅस बंद केलेला आहे मी, थोडे होऊ द्यायचे फक्त आणि काढून घ्यायचे आपल्याला। आता हे गार झाल्यानंतर मिक्सर मधून जाड बारीक काढून घ्यायचं आहे। तर बटाट्याच्या भाजीसाठी आपण हे आलं, लसूण, मिरची आणि जिरे हे सगळं आपण खलबत्त्यात काढून घ्यायचं आहे। खलबत्त्यात मधून ह्यासाठी काढायचं आहे कारण आपण याच्यामधून मिक्सर मधून काढलं ना तर खूप बारीक निघते, आणि खलबत्त्यातून काढलं ना जरा जाड बारीक छान चव लागते वडापावला, म्हणून आपण हे खलबत्त्यातून काढून घ्यायचं आहे। वडापावच्या भाजीची आपण फोडणी तयार करून घेऊया। पॅन गरम झालं, तेल पण गरम झालं तर मोहरी टाकते। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्याच्यातच थोडे कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे। हे आले, मिरची, लसूण वगैरे मी काढले खलबत्त्यामधून, बघा ह्याप्रमाणे काढले मी छान जाड बारीक। याचा छान फ्लेवर येतो आपल्या वडापाव मध्ये। आणि हेच मिक्सर मधून जर काढले ना तर त्याच्यात काही लागतच नाही आपल्याला लसूण वगैरे। आता याला छान परतत राहायचं, चांगलं होऊ द्यायचं आहे। कांदा वगैरे काही टाकायचा नाही वडापाव मध्ये।
त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि धणे पावडर 1 चम्मच. धणे पावडर नाही टाकलं, अख्खे धणे जरा बारीक करून टाकले तरी चालणार. आणि थोडा गरम मसाला घालत आहे याच्यात. त्याच्यामध्ये मी भाजी घालून घेत आहे, बटाटा घालून घेत आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला. आणि चवीप्रमाणे मीठ. याला काही भाजीसारखी आपल्याला वाफ वगैरे नाही आणायची आहे, बस फक्त परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडी आपण कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर शिवाय वडापावला काही मजा नाही. आणि हे आपला लिंबाचा रस टाकत आहे मी याच्यात. लिंबाच्या रसाने काय होतं, बटाटा आपला पचण्यास आपल्याला जड जाते, त्याच्यामुळे लिंबाच्या रसाने जरा पोटाला आपल्या त्रास होत नाही, म्हणून लिंबाचा रस नक्की टाका. आता याला परत आपण फिरवून घ्यायचं आहे. शेंगदाणे मिक्सर मधून असे जाड बारीक काढून घ्यायचे आपल्याला. त्यातच जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ आणि जास्त तिखट असणारं तिखट टाकताय 2 चम्मच. थोडा कांदा लसूण मसाला, थोडे धने पावडर आणि हे आता जाड बारीक असं आपण फिरवून घ्यायचं मिक्सर मधून. ह्याप्रमाणे मी चटणी जाड बारीक काढून घेतलेली आहे. बघा कसा छान कलर आलेला आहे चटणीला. आणि मी जरा जास्तच केलेली आहे. आपल्या वडापावला तर पुरणारच, पण थोडी उरलेली आपल्या रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा ही चटणी छान लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही चटणी अशी खाण्यासाठी सुद्धा. बॅटर मध्ये आपण खाण्याचा सोडा टाकायचा आहे थोडा, आणि त्याच्यामध्येच आपण थोडं पाणी घालायचं आहे, ऍक्टिव्हेट होऊन जाते ते बेसन. बघा लगेच फुलायला लागलंय बेसन. आता हे बटाट्याचे आपण वडापाव करून तयार ठेवू, गोळे करून तयार ठेवायचे. तुम्हाला पाहिजे तसे लहान मोठे करू शकता. असे गोल करून त्याला जरा प्रेस करायचं, म्हणजे वडापावचा शेप व्हायला पाहिजे त्याला छान. याप्रमाणेच आपण आता सर्व करून ठेवायचे आहे. बघा मी वडे असे ह्याप्रमाणे बनवून घेतलेले आहे. आणि आपण खलबत्त्यात नाही का काढलं ना आलं लसूण, त्याच्यामुळे कसं आहे बघा जाड दिसत आहे, छान लसूण दिसत आहे, कोथिंबीर कढीपत्ता असं छान दिसत आहे. बघा आता आपण तळायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे, आता आपण वडे तळायला घेऊया.
वडे तळण्यासाठी तेल जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही, मीडियमच करायचं. बाजू पलटून घ्यायची आपण. आपले वडे झालेले आहे, छान ब्राऊन कलर आलेला आहे बघा. आता हे काढून घ्यायचे आहे ह्या जाळीमध्ये. तेल गळू द्यायचं आहे छान. बघा कसे झालेले आहे. आता ह्या जाळीमध्ये काढून घ्यायचे. झाला आपला वडापाव तयार बघा. तेलकट नाही झाला, काही नाही झाला बघा, छान झालेला आहे. आणि ही लाल चटणी केलेली आहे आपण शेंगदाण्याची, आणि ही हिरवी चटणी केलेली आहे. हे हिरवी चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही आता, कारण आपला व्हिडिओ लॉंग झाला असता. मी हे आपला मुगाच्या डाळीचा चिला ह्या याच्यामध्ये ही हिरवी चटणी दाखवलेली आहे. आणि मिरच्या सुद्धा तोंडी लावण्यासाठी तळल्या. मिरची शिवाय काही वडापाव चांगला लागत नाही. आता याला आपण हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपली लाल चटणी पण टाकायची आहे याच्यावरच. आणि याच्यामध्ये आता ह्या वडापाव ठेवायचा आहे आपल्याला. बघा कसला छान झालेला आहे वडापाव. चटण्या दोन त्याच्यासोबत, मिरची छान तळलेली आहे मी. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कोणी कोणी ट्राय केली ती. आणि असेच माझे व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.